श्रावण महिन्यात एकदा अधिक मास आला. अधिक मासावर बोलेल आणि कडव्याला बसेल असं बोलेल. श्रावण मासात अधिक मास आला लक्ष्मण दादा. आणि त्या श्रावण मासातल्या अधिक मासामध्ये महिन्यामध्ये एका सोमवारी एका माध्यंजन शाखेची ब्राह्मणाची बाई होती. बाळूदेवा ब्राह्मणाची बाई होती. मुलगा नाही, मुलगी नाही, पती नाही, दीर नाही, भाया नाही, दादा एकटीच म्हातारी. 70, 80, 85 वर्षाची माध्यांजन शाखेची म्हातारी. अश्विलायन, कान्नो, माध्यंजन शाखा असतात ब्राह्मणांच्या. माध्यांजन शाखेची म्हातारी. आणि अधिक मासामध्ये श्रावण मासात अधिक मास आला. अधिक श्रावण. आता याला कोणता अधिक म्हणायचा आजपासून? अधिक. वा, आहेत तासात माणसं. एक जण म्हणला मला सासऱ्यानं अंगठी केली नाही त्याच्यामुळे मी नाही सांगायचं. म्हणलं अवघडच काम आता. त्यानं त्याच्याच बायकोचं मंगळसूत्र खतासाठी ठुलंय आणि तुला अंगठी करायला काय त्याच्या गोळ्या संपल्यात का काय? भिकारचूट माणसं अगो धंदानं. अधिक श्रावण. अधिक श्रावण. आणि त्या सोमवारी तुकोबराय आपल्याकडे जेवायला यावा असं माध्यांजन शाखेच्या एका 80-85 वर्षाच्या म्हातारीनं अपेक्षा केली. काय वानवातानं पुरे वाणी. आणि ती गावातल्या प्रतिष्ठित व्यक्तीला म्हणायची, दादा आमच्याकडे तुकोबराय आणि त्यांचे टाळकरी. तुकोबरायचे मृदंगाचार्य सोनबा ठाकूर होते गुरुजी. सोनबा ठाकूर. सोनबा ठाकरांचा पुरुषार्थ गुरुजी सांगू का तुम्हाला? या देशाला लाभलेला 3ऱ्या क्रमांकाचा राजा. या देशाला लाभलेला 3ऱ्या क्रमांकाचा राजा. या राजाला तुकोबरायची भेट करून द्यायचं काम कोणी केलं असेल तर सोनबा ठाकरांनी केलंय. देशाला लाभलेला 3रा राजा. अजून 4था राजा लाभलेला नाही. भारत देशाला 3च राजे लाभले. एका राजाचं नाव आहे चक्रवेन, एका राजाचं नाव आहे कृष्ण परमात्मा. आणि या देशाला लाभलेला शास्त्रोक्त, वेदोक्त, पुराणोक्त पद्धतीचा राजा कोण असेल तर रयतेचे राजा छत्रपती शिवराय. एक जणानं मला फोन केला आणि सांगितलं, मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र राजे नाहीत का? आहेत रे, पण राजा राजांमध्ये फार मोठी फरक आहे. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र हे स्वतंत्र राजे नाहीत. वर्तोनी दावीन बोलिला वाल्मिक आहेत ना राजे, पण स्वयं राजे. शास्त्र मान्य, वेद मान्य, पुराण मान्य, जनता मान्य राजे चक्रवेन मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या आजोबाच्या काळातला राजा. त्याच्यानंतर कृष्ण परमात्मा राजा. आणि त्याच्यानंतर राजे झाले रयतेचे राजे छत्रपती शिवराय. मला चौकात फाशी दिली तरी चौथ्याला राजा मानणार नाही. पुराणाच्या बाबतीत फक्त 3च राजे. 3च नीतिसूत्र. कारण चक्रवेन नावाच्या राजानं राजकारणाचं नीतिसूत्र लिहिलं आणि हे नीतिसूत्र यमधर्माच्या ताब्यात पडलं. आणि यमधर्माचा पुढचा अवतार म्हणजे विदुर काका. यमधर्माचा पुढचा अवतार विदुर काका. वारकरी संप्रदायातल्या वक्त्यानं कृष्णा भाऊ मंच बोलणं म्हणजे गाईचं मांस खाल्ले इतकं पाप लागते. आधारा वाचोनी काय सांगशी कहाणी. माईकवर बोलायले 4 कॅमेरे चालू आहेत. मला विचारणारा कोणी असेल ना, प्रसाद बुवा तू कशाच्या आधारावर 3च राजे म्हणतो? ये मला भेटायला, सांगतो तुला याच्या आधारावर. आणि मग आम्ही परमार्थाला मानित नाही तर मग तू मानित नाही तर मग ह्या राजाला कशाला मानतो? आणि तू याला न मानणाऱ्याला आम्ही तुम्हाला राजे कसं म्हणावं? आम्ही आमच्या पुरतं सांगायचं. आता मला सांगा, एखाद्या मुस्लिमाला पांडुरंग आवडत नाही, तुम्ही कशाला डोकं फोडून घ्याले? त्याला कसं आवडेल? मग मला सांगा ना, कसं आवडेल त्याला? तो त्याच्या देवाला मानतोय ना बिचारा. आणि एखाद्या मुसलमानानं म्हणणं की तुम्ही पिराला कसं काय मानित नाही, आम्ही कसं मानावं? ज्यानं त्यानं आपोआपलं मानायचं असतंय. मग आपल्या संप्रदायामध्ये राजे 3च. नीतीचं सूत्र चक्रवेनाने केलं. चक्रवेनाचं सूत्र यमधर्मांनी स्वीकारलं आणि यमधर्मानं स्वीकारलेलं सूत्र पुढे यमधर्माचा अवतार म्हणजे विदुर काका. विश्वात 2 नीत्या राजकारणाच्या झाल्या. एक विदुर नीती झाली आणि एक कनक नीती झाली. नाही ते सांगू नका पुढच्या घराने.
विठाला विठाला ते पहिली दुसरीतला खेळ आहे, मी कॉलेज मधलं सांगतोय. विठाला विठाला. मला दुःख एक वाटतंय, कधी कधी माझं सुद्धा नाव पत्रिकेत टाकतेत विनोदाचार्य. हवा निघाली हो मग शास्त्र पाठ करू करू, पुराण पाठ करू करू, श्लोक पाठ करू करू हवा निघाली, मला विनोदाचार्य टाकतात. विनोदात आचार्य पदवीत नाही माऊली, पण काय या लोकायला बी जोर आला, काय काय टाकतील काही मिळच नाही. विठाला विठाला विठाला. विदुराकडे प्राप्त झाली आणि विदुराच्या नीतीचा आधार घेऊन द्वारकेतल्या मालकांनी राज्यकारभार केला. विदुर नीतीचा, विदुराच्या नीतीच्या आधारावर काय काय केलं माहितीये? विदुराच्या नीतीच्या आधारावर धर्माला 3 वेळेला खोटं बोलायला लावलं. एकदा खोटं बोलायला लावलं, अंगठा गेला, अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला. एकदा विदुराच्या नीतीचा आधार घेऊन भीमदादाला सांगितलं, तुम्ही नीतिसूत्राचा आधार घेऊन कमरेच्या खाली गदा मारत नाहीत, असं तुमचं नीतिसूत्र आहे. पण ज्याला मोठ्या भाऊजाईतली आई कळत नाही, त्या हरामखोरानं पापात्मक दृष्टीनं मांडीवर बसली, तिच्या मांडीवर गदा मारायला काय हरकत आहे? नितियाम विदुरश्य रशाम भय व्याप्तियाम नारायणो पंथो भवस्थिताम द्वापारे चक्रतु जनम नैवम गांजा कसम लिखितम. तुम्हाला एक सांगू का, कीर्तनाला जायचंच नाही तुम्ही. मोठ्या भावानं लहान्या भावाच्या पत्नीला लेक म्हणा आणि लहान्यानं मोठ्या भाऊजाईला आईचा दर्जा द्या, कोणाचंही कीर्तन ऐकायची गरज नाही. दुसरा मुद्दा सांगतो, एका बाईनं रोज सकाळी 3-3 घागरी महादेवावर पाणी ओतलं, त्याला सर्दी झाली आणि पप्याचा बाप बिना भाकरीचा पाठीला. ही 1 नंबरची वाटूळ. हो, हिला चंद्रभागेत 150 फूट खड्डा करून जरी पुरलं तरी ह्या चंडाळलीला मोक्ष नाही. हिनं पप्याचा बाप उपाशी पाठीला आहे. एका बाईनं 125 मंजुळा पांडुरंगाला वाहिल्या आणि पप्याच्या बापाला पाणी देत नाही. वा वा वा, हिला मसुबाल कापायला पाहिजे, कारण दुसरे देव तर खातच नाहीत. किरण मसुबात जास्त खाव खाव करते. विठाला विठाला विठाला. माफ करा माझ्या माईनो, माफ करा, मी काही माग लागे नाही, मी कोणाला म्हणत नाही. मी तुम्हाला म्हणलं कधी माझं कीर्तन घ्या, कधी ऐकिले? आयुष्यात म्हणणार नाही, कारण माझं कसं ठरवायचं, रामजी पंढरपुरातला मालक आहे. तुम्ही जरी मला 2 कोटी दिले ना, मी हापापल्याला माणूसच नाही. अन्न मान धन येतो प्रारब्धाधीन, असं ठासून प्रमाणे म्हणतो. आणि कशाला भिकार चोटपणा करायचा? आपली बसवानं. अरे तू इज्जतच नाही तिथं बसायची, कसं बसवायची? विठाला विठाला विठाला. एक जण म्हणला, आपल्यामुळं तर ते तिथं नाहीत, तू आहेस नालायक म्हणूनच आम्ही तिथं नाही. इतकं लक्षात घे, महत्वाचा मुद्दा आहे. तू नालायक आहेस म्हणूनच देव सांगत होता की यांना इथं नकोय. नालायकांचाच पगडा असू द्या. कधी कधी प्रारब्धाला बोललं पाहिजे माणसानं. अन्नमान धन येतो प्रारब्धाधीन, म्हणून असं कुठेही लुडबुडलं नाही पाहिजे. पोते हमाल उचली तू काढत्या. चला, तुमच्या सायकलचे नट तुम्ही आवळीता का तुमचे नोकर? इमानदारीने सांगा, लबाड बोल नका. मरण बाळ्या पहाट. चला, बरं जास्त नफा नोकर खातो का तुम्ही? हा, मग लोकांना आखली असायला पाहिजे का नाही? नाही खरं. विठाला विठाला वाण्यारायच्या घाट्यावानी घटे पडले, पोते उचलू उचलू तरी मिळ नाही. आणि आडत्याला दादा पोत झटकिल्यावर सर्दी होती, त्याच्यामुळं त्यानं कॅबिन केली बसायला, पैसे मोजायला पण मुनीम. प्रारब्ध असतं महाराज. म्हणून काय भांडायचं असेल तर नशिबाला भांडायचं, कोणाच्या पुरुषार्थाला भांडायचं नाही. इतकं मात्र लक्षात ठेवायचं. काय सांगू लागलो बुवा? विदुराची नीती. विदुराची नीती, हा, ती पुढची कधी सांगायची नाही बरं. हा, कणकापर्यंत सांगायची. त्याच्यानंतर 48 नीती. आता न्यायशास्त्र 10 सांगितले. त्याच्या सगळ्यात मोठा न्याय कोणता असेल तर हस्तिकविटन्य न्याय. त्याच्यातले 9 न्याय वेगळे. हस्तिकविटन्य न्यायातला 1% न्याय वापरला तर या स्त्रीवर चुकीचा प्रकार करणाऱ्याला दुसऱ्या दिवशीचा सूर्य पाहता येत नाही. आपली अशा भारत देशातल्या न्याय व्यवस्थेची अवस्था आहे. पण आपला न्याय चाळणीत पाणी. आपला न्याय चाळणीत पाणी. विठाला विठाला विठाला.
मग विदुराच्या नीतीप्रमाणे मांडीच्या खाली गदा मारायला लावली. कोणाला? भीमदादाला. चला, विदुराच्या नीतीचा एक सिद्धांत घेतला आणि पंढरपुरातल्या मालकानं टाके मामा लुगडं नेसलं. लुगडं बाप्पा लुगडं नेसलं. नवल किती लाख रुपये दिल्यावर इथले नवल करतील लुगडं नेसायला? वय गजमल दादा, नेसतो का लुगडं कोणी? जगाचा बाप लुगडं नेसलाय, त्याला शिखंडी म्हणतात. आणि मग म्हाताऱ्यानं शस्त्र फेकून दिलं. न्यायाम नित्याम सूत्रेषु इदुरायाम प्रणितायाम भव भागवते शिखंडीनाम. मुंग्या गुऱ्हाळावर गेल्या बरं का, आणि काय मुंग्यानी तांदूळ आणले बरं का. पण गोड भातासाठी गुळ नव्हता बरं का, बायकांनी गुळाच्या ढेपी आणल्या बरं का, वरणासाठी डाळ नव्हती बरं का. काय डाळीचे टोपले आले बरं का. शोक सांगतात राजा परीक्षिती मुंग्यानं किती माल आणला बरं का. दुसऱ्या दिवसपासून मुंग्या सोडून दिल्या. ठोक्कर कपाळालावर कुंकू लावणार म्हातारी म्हणली 80 थैल्या मालाचं काय केलं. शोक सांगतात राजा परीक्षिती 460 टेम्पो आणला बरं का, त्याच्यात माल टाकला आणि प्रसाद महाराजाच्या घरी नेला बरं का. किती श्रीमन महाभागवते पुराणे. अशी बुक्का लावणार पाहिजे तुम्हाला. विठाला विठाला नित्याम सूत्रेषु विदुरायाम. दिलं भजन करणाऱ्याला राज्य. भजन करण्याला राज्य दिलं बरं का. पाती पांडव परित्या देवासी, म्हणजे भजन करत होती पांडव. 19 चुका केल्या पण एकाही चुकीचा पडसाद नाही का. संकल्पे व्यवस्थितो आयतम विदुरा नीती भयम. विदुराची नीती. आणि या विदुराची नीती म्हणजे चक्रवेणांची नीती. चक्रवेणाची नीती यमधर्मांचा अवतार विदुर काका. आणि विदुर काकाच्या नीतीच्या पावलावर पावलं टाकून द्वारकेतल्या मालकाने राज्य केलं म्हणून दुसरा राजा. आता विदुराची नीती कोणाकडे आली? देहूतल्या मालकाकडं. कोणाकडे आली? देहूतल्या मालकाकडं. आणि देहूतल्या मालकांकडे विदुराची नीती आली आणि गाथ्यात संपुष्टात आणली. ती पायकीच्या अभंगानं आणली. गाथ्यामध्ये जी पायकीच्या अभंग आहेत का, ते राजाश्रय सांगतात. राजानं प्रजेचं पालन कसं करायचं हे पायकीचा अभंग सांगत असतात. तुमच्यातले सोनबा ठाकूर पकवदे यांच्यावर निघलं होतं. आणि सोनबा ठाकूर मृदंगाचार्य गुरुजी छत्रपती शिवरायांची भेट करून दिली. आणि छत्रपती शिवराय तुकोबरायच्या कीर्तनाला येणार आहेत असं सोनबा ठाकरांनी सांगितलं की तुकोबरायांनी पायकीचा अभंग कीर्तनात घ्यायचा. आणि मग राजाला कळायचं आता समाज कसा चालवायचा, राज्य कसं चालवायचं. पायकी तुकोबरायने विदुराची नीती अंतकरणात गाथ्याच्या रूपात घेतली आणि त्या गाथ्याच्या रूपातून छत्रपती शिवरायांना दाखिली. म्हणून जगाला लाभलेला तिसरा राजा कोण असेल तर रयतेचे राजा छत्रपती शिवराय. काय नीतीचं सूत्र महाराज. त्या तुकोबरायला माध्यंजन शाखेच्या ब्राह्मणाची 85 वर्षाची म्हातारी अधिक मासातल्या श्रावण महिन्यातल्या सोमवारी जेवायला सांगते. आणलीन बस स्टँडला एसटी. हा, लांबून आणू द्या ना, वड्याला नाही सोडायची बाप्पा. हा, बस स्टँडला आणायची म्हणजे बिस्किट फिस्किट खाता येतात ना. हा, डोंगरावर उभी केली कायच करावं आता, पाण्याची शिशी नाही काहीच नाही म्हणून ड्रायव्हर हुशार पाहिजे. ताण नाही. तुकोबरायला जेवायला सांगितलं. एक जण म्हणला रामायणातल्या नीतीसूत्राचा आचरण छत्रपतींकडे काय होतं. म्हणलं सुंबळे आहेस तू, तुला अकलीचा कांदा आहे का, तुला ज्ञान आहे का. छत्रपतीकडे आचरणाचं सूत्र काय होतं ऐका. एक ऐका ऐका ऐका. नुसते बिल्ली लावून घुम जाऊ नका. नकुल आहे, सहदेव आहे, ही द्रौपदी आहे. चला पुन्हा 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास. भीमदादा जवळ आले आणि देवाला सांगितलं देवा यासाठी आमची फजिती का. जरा ऐका म्हणले, काही ताण घेऊ नका ऐका. महाराज ज्या वेळेला चर्चा बसली आधी यांचे 1 वर्ष 12 महिने पूर्ण झालेत. 12 वर्ष 1 वर्ष पूर्ण झालंय असं सिद्ध करायचं. पण पंचांग जुळत न देव बाप्पा बाळूदेवा. पंचांगच जुळन. आपोआपले पंचांग मांडले. पंढरपुरातल्या मालकानं सरस्वतीला सांगितलं तुला एक काम करावं लागतं. ती अक्षराची देवता आहे. ती अक्षराची देवता आहे. सरस्वतीला सांगितलं पंचांगातले अक्षर फिरवायचे. तिने सांगितलं पंचांगातले अक्षर फिरवते. संक्रमणाचा पै काळ, व्यय, करण, बव, लाघव, आश्वजन, परिभासत, मिद्य, कृतू, लहिष्णता, लवा, आर्जवी, मध्यकिना,
भवशास्त्रता परांजय अपरस्थिता खन्नवयम विनशास्त्रे. बस झालं का? काय काय सांगितलं पुन्हा एकदा सांगा ना. तुमच्या नाही पाठवा, तुम्ही पाठ केल्यावर आम्हाला नाशिकला जावं लागेल. कुंभमेळ्यात नको ना. तुमचं कसं माहितीये का? चोर पंक्चर. दुकानात गाडी नेल्यावर छिद्र गवस ना, आणि घरापुढे लावल्यावर हवा राहील. घरापुढे राहिल्यावर हवा राहील. दुकानात नेल्यावर छिद्र गवस ना. चोर पंक्चर. दम नाही भागवताला, दम नाही रामायणाला, दम नाही कीर्तनाला. ते काय होते, डब्बीत एकच माल टाकावा, एकच माल. गाणे ऐकायला दम नाही, काही ऐकायला दम नाही, मग कसं सगळं मिसळ बसेल? काही नसते त्याला, ते सूत्र लागत असतं. चांगला ऐकायचा प्रयत्न ठेवा, बुद्धीचा अक्षराची कृपा होत असते. मला सूर्याचं संक्रमण धरलं. सूर्य हा स्वतंत्र व्यक्ती नाही. सूर्य हा ग्रहाणू काले भो भास्करा तेजोयाम. ग्रहाणू कालाचा वेळ काल लक्षात घेऊन सूर्याचे क्रमण चालू असते. त्याने सांगितलं, मला कशाला मारता प्रभू? ग्रहाचा काल पहा, वेळ काल का, अपरन्न काल पहा, पराभेदी काल पहा. या सगळ्या कालाच्या इन्मखाल्या मी तयार आहे ना. मग सर्व ग्रह अनुकूल झाले. महाराज, ग्रह अनुकूल झाले की सगळ्या गोष्टी अनुकूल होत असतात. हो, रावणाला ग्रह प्रतिकूल झाले, तिथून रावणाची उलटी गंदी झाली. रावणाला ग्रह प्रतिकूल कधी झाले माहितीये का? भगवान शनिदेवानं मारुतीरायाची आराधना केली. कालच शनी जन्म झाला 16 तारखेला. हो, शनी जन्म. आता 13 वर्षाच्या नंतर अमावस्या आली. अमावस्या, शनिवार आणि शनीचा जन्मोत्सव 13 वर्षाच्या नंतर आता कालचा. भगवान शनिदेवानं मारुतीरायाची आराधना केली. मारुतीरायाने सांगितलं, काय काम आहे? रावण पाठीवर पाय देतो ना. मारुतीरायाने सांगितलं, गणपती बाप्पाकडे जा ना. आणि मग गणपती बाप्पाची विनंती केली. सोंडीनं पहिला ग्रह सोयीसा केला. आतापर्यंत रावणाला ग्रह अनुकूल होते. शनी सोयीसा केल्याच्या नंतर चतुर्थ स्थान बृहस्पतीर्भयो, अष्टम स्थानवत, द्वादश स्थानवत. दुसऱ्याचे भांडण मिटवायला गेल्यावर शत्रू जंतून तुमच्यात म्हणतात काठी पडत असते. म्हणून 8वा 4था 12वा गुरु असं कर्मकांडातली लोक सांगतात. मी नाही. 27 वर्षापूर्वी मी पण सांगत होतो, पण आता माझं प्रमोशन झालं, मी सांगत नाही. विठाला विठाला. कारण मी आता ज्ञानेश्वरीकर गाथ्याकडे गेल्यामुळे मी ते नाही सांगत. आता नाही, आता काही गरज नाही त्याच्यावर. काय आता तुम्ही सुद्धा गाथा ज्ञानेश्वरीच ऐकणार आहेत, त्याच्यामुळे मी ते कशाला सांगू. चला, नाही पहिलं सांगायचं तुमची रास मिथून, मी सांगतो इथून, तुम्ही ऐका तिथून. असं लय सांगायचं. हो. एक बाई म्हणली, माझ्या नातीची सोयरीकच जमन, द्याला एक मंत्र. ते मंत्र बी द्याला 500ची नोट हातात होती म्हणून द्याला मंत्र. जमली सोयरीक बी. जातात ती नातू काढायला आणला होता. मी आमच्या घरच्या म्हणलं खारका द्या, तिने एकच दिली. महाराजाची बायको आहे ती. तुमच्या लय तुकाराम महाराजात चुलते आहेत का? खारीक दिली. ती सोयरीक जमली होती. पुन्हा आली 2 500च्या नोटा घेऊन. आमच्या घरच्या म्हणले ती खारीक. ती म्हणली ते दिच्छीच आहे. म्हणजे हप्त्यापासून खारीक नातू चोखीत होता, तरी आठवडी लागलीच नव्हती. आणि ती खारीक मला अभिषेकात आलती. हो, ती म्हशीला फेकून हाणली तरी टावका निघत होता, इतकी निब्बर खारीक होती. हो, मग आशीर्वाद बी किती निब्बर भेटत असेल याचा विचार करायला. विठाला विठाला ग्रहानुकालेन प्रभेदायंच. मग सूर्याचं संक्रमण धरलं. एक कालाचा भयव्याप्ती काढला आणि 13 दिवसाचा पंधरवाडा केला. 13 दिवसाचा पंधरवाडा करण्यासाठी अधिक मासाची लय काल काढली. आणि तिथून पुढे अधिक मासाची निर्मिती. याला पुरुषोत्तम मास म्हणायचं, याला मल मास म्हणायचं. आता ऐका, एकच 2 मिनिटात पुरावा. श्रुतीनं देवाला प्रश्न केला, पांडवांकरता 13 दिवसाचा पंधरवाडा 15 दिवसाचा भरिण्याचं तुम्ही केलं का? तर श्रुतीला देवानं सांगितलं, जगात 2च लोकांचे केस कृष्ण कृष्ण म्हणतात. हाड विठ्ठल विठ्ठल म्हणणारी ठराविक लोक, त्याच्यापैकी चोखोबारा एक. पण डोक्याचे केस किंवा सर्व अंगावरचे रोम देवाचं भजन करणारी विश्वात 2च व्यक्ती होते, एक स्त्री आणि एक पुरुष. पुरुषाचं नाव आहे अर्जुन आणि स्त्रीचं नाव आहे द्रौपदी. स्त्रीचं नाव आहे द्रौपदी. महाभारतातलं नका वाचू, एका पुराणामध्ये 3 श्लोकाचा प्रभेद आला. त्याच्यातल्या एका श्लोकाचा प्रभेद आहे, द्रौपदीचे केस कृष्ण म्हणायचे. घरी गेल्यावर सांगतो पुराण कोणते. लय अडचणीत नका हात घालू, उगे इचू निघत असते. तुमचं असं आहे तेच चालू द्या. बरं अडचणीत बाळ्यात बरं आहे आपला. बोराट्या फोराट्या वर बडू द्या, फाडू द्या त्याच्या अंगडी, काय ताण नाही. मग श्रुतीने विचारलं, पांडवांकरता 13 दिवसाचे 15 दिवस कसे भरले? अधिक मास का ठरला? वाघदादा, नशीबवान आहात तुम्ही, तुमचा सप्ताह अधिक मासात आलाय.
अधिक मासामध्ये हजारो पटीनं पुण्य वाढत असते. तीर्थावर अन्नदान केलं, येथे एक शीत दिधल्या, हो तसं अधिक मासामध्ये जेवण देणं, जावायपेक्षा महाराजाला अंगठ्या करणं नाही नाही नाही. तुम्हाला एक सांगू का, अधिक मासामध्ये गावरान तुपातले अनारसे सोन्याच्या पात्रात नाही, तांब्याच्या पात्रात नाही, चांदीच्या पात्रात नाही, पितळाच्या पात्रात नाही, खापराच्या पात्रामध्ये महाराजाला देणं, हजारो गाई दान दिल्याचं पुण्य मिळतं. माझ्या गळ्याची शपथ घेऊन सांगतो. पण एक जण म्हणला महाराज तांब्याच्या तरी मनानं ते इकत, खापराच्या झाकण्या का बायकोच्या डोसक्यावर झाकायच्या का? मी म्हणलं सुमळ्या खोटं कशाला बोलायचं रे, खरं बोलाय. मृतिका पात्रे याम दातृतु भय व्याप्तानाम भूदानस्ततेवच गोदानम समम पुण्या नैवम गिरगावकर लिखितम. शास्त्र आहे त्याच्या पाठीमाग. पण आता कसं होतंय, आम्ही जर तुम्हाला खापरं सांगितले तुम्ही तांब्याचे भांडे देणारच नाही, त्याच्यामुळे ती जमत नाही. चला असं द्या. अर्जुनाच्या अंगावरचे रोम कृष्ण म्हणायचे, अर्जुन झोपी गेल्यावर म्हणायचे पौळराजे. पण अर्जुनाच्या अंगावरचा रोम खाली पडला की कृष्ण म्हणत नव्हता. द्रौपदीचे केस कृष्ण म्हणायचे, पण जिथं डोकं विचारलं ना ब्रह्मदेवा, ज्या जागेवर केस खाली पडले ती जागा सुद्धा कृष्णमय होत होती. म्हणून अज्ञातवासामध्ये राजा विराटाच्या घरी पांडव नष्टचेर येत असताना द्रौपदीला एकांतात येऊन सांगितलं, डोकं विचारायची जागा हीच ठेव आणि बायकांची डोकं विचारायची जागा ठराविक पाहिजे. पण दिवसात 20 बाऱ्या डोकं विचारणाऱ्याच्यात पिठल्यात केस गौस होते. जिलय बाऱ्या डोकं विचारी ती का दाताळ हातातच ठोती का? हो, तिच्या चपातीत पण केस तुटतच नाही. हो म्हणलं चपात नाही नाही ती लयच उंडा तिंबी. म्हणलं हो आम्ही शेपुडे संलग्न केले. हा तू लय सुग्रने काय धंदा. चला असू द्या. देवानं सांगितलं या ठिकाणावर केसेच राहायचे. धेनुयाम गोमुधाम भयस्थितो. महाभारत सांगतंय गाईचं शेण घ्यायचं आणि त्या शेणानं केस थापटायचे. त्या शेणाची गौरी वाळवायची आणि सगळ्या वाळलेल्या गौऱ्या पेटून टाकायच्या. का? कौरवांचे गुप्तचर फिरणार आहेत. कौरवापैकी एका व्यक्तीला माहित होतं द्रौपदीचे केस कृष्ण म्हणतात, आणि जर उकांड्यात केस पडले, उकांडा जर कृष्णमय झाला असेल तर या गावात द्रौपदी राहती. म्हणून द्रौपदीच्या केसाचं हवन केलं जायचं. हवन हवन हवन. काय पवित्र केस असतील माऊली, ते काय पवित्र. वैकुंठवासी धारूरकर शास्त्री सांगायचे. वैकुंठवासी भागवतातलं मर्मज्ञ रत्न श्री गुरु रामचंद्रजी डोंगरोजी महाराज सांगायचे. काय पुरुषार्थ असेल. मोठ्यांचं ऐकून सांगायचं कधी पण. एक तर वाचून सांगायचं प्रसाद माऊली, अन्यथा अधिकारी लोकांचं ऐकून सांगायचं. मधल्या भंगिऱ्याचं कोणाचंच ऐकायचं नाही. आहा. आता तुम्हाला एक सांगू का, काही काही लोक म्हणतात मी त्याला लय चांगला महाराज समजित होतो. तुझे डोळे खराब ना, तू यापेक्षा शेपुड्या चांगल्या. शेळ्या बेसरामाचा पाला खात्यात का संजू बुवा? नाही. तिला माहिती आपल्याला संडास लागणारच. मग शेळीला मेंदू माणसा एवढा आहे का? नाही. मग शेळीला अक्कल आहे, मग याला का अक्कल नाही? महाराज तपासायचं. पाणी पिना छान केन गुरु करणं पचन. पाणी चुकीचं पिलं तर बाप्पा उलटी संडास होईल, डॉक्टर नीट करील. पण महाराज चुकीचा भेटला तर पिढ्याची पिढ्या मातीत जातात बरं का. म्हणून अभ्यास कमी असला तरी चालेल, पण चांगल्या सातोनकर चांगल्या महाराजाच्या नादी लागायचं. चांगल्या चांगल्या, चुकीच्या नाही. वा चला. तुमच्याही नशिबाला कधी कधी भंगिरी येते. माऊली इमानदारीने सांग किती वाजले? 8:30. आता टाइम झाला. बस झाला. तुमच्याही गुडघ्यातून वेल्डिंग आली, रेंज आली गुडघ्यात. मी तो कमाल समजवले कशात बसले ते पॅन्टीवरलेलं बसता येत नाही. हे निबर ढगे ना दांड, त्याच्यामुळे नीट बसिलेत. श्रुतीने प्रश्न केला, देवा काय गरज होती तुम्हाला 13 दिवसाचा 15 दिवसाचा करण्याचा? आता ऐके श्रुती. काय म्हणतात प्रभू? हे श्रुती ऐक. जगात 2 व्यक्ती आहेत ज्यांचे केस देव राम भजन करतात. त्याच्यापैकी एकाचे केस खाली पडल्याच्या नंतर भजन म्हणत नाहीत. पण जगात एकच स्त्री आहे, ती 100% स्त्री आहे. 100% स्त्री. बरं बायका म्हणतील आम्हाला 100% स्त्री का म्हणत नाही? जगातल्या कोणत्याही स्त्रीचे ओढ जर गजमल दादा पाहिले, टाके मामा पाहिले, त्याच्यावर रोम दिसतात सूक्ष्मदर्शकानं. द्रौपदीला नव्हते लक्ष्मण दादा. आणि अर्जुन हा नर आहे, नारायण देव आहे. अर्जुनाच्या व्यतिरिक्त नर कोणीच नाही. जगात कोणत्याही माणसाची बनेल काढा, त्याला खोटे का होत नाही स्तन आहेत. अर्जुनाला नव्हते. म्हणून नर आणि ती स्त्री तो 100% परिपूर्ण असणारी स्त्री. त्याच्यानंतर पुरुषार्थ जर कोणाचा असेल सांगू का?
100% पुरुषार्थ. रयतेचे राजा छत्रपती शिवरायांचे पुत्र शंभूराजे. कालच्या 14 तारखेला छत्रपती शिवरायांनी आपल्याला मानवी सिंह दिले. ते 100% पुरुषार्थी होते. कशाहून सांगायचं तुम्हाला की त्यांना पाहिल्याच्या नंतर वाघ सुद्धा लगी करीत होता. शंभू राजाचं तेच पाहिल्याच्या नंतर वाघाला लगवी येत होती गुरुजी. वाघाला लगवी येत होती. शंभू राजाला त्रास देण्यासाठी बादशाहनं 12 दिवसापूर्वी अर्ध पोटी वाघ ठेवता. वाघ तर एक तर पोटभर खातो, नाही तर उपाशी जाळी झोपतो बरं का. वाघाला उंदर मारायची सवय नसती. वाघायला उंदर मारायची सवय नसते. एक तर खाल्लं तर पोटभर खातील, नाही तर उपाशी हवा पिऊन झोपतील. पण अर्ध पोटी ठेवल्याच्या नंतर सळया चावत होता. तर शंभू राजांना पाहिल्याच्या नंतर त्यानं लघुशंका केली. तर शंभू राजांनी विचारलं, अरे माझ्या हातात तलवार नाही, काय नाही, आपलं तेजच इतकं तेजस्वी आहे की या तेजा पुढे जगातला केशरी नाही, बिबट्या नाही, वाघ नाही, कोणतात नाही, चट्यापट्याचा नाही, कोणतात नाही, काहीच नाही. वाघाचे बाप आहेत तुम्ही, सिंहाचे बाप, मानवी सिंह, त्याला केशरी म्हणतात. आता रडू लागला वाघ. शंभूराजाने विचारलं, रडतो कशा करता? ऐका ना, तुमच्यासारख्या सुराला मारण्यासाठी उपाशी ठेवले, पण तुमचं तेज पाहिल्यावर मी लघवी केली, म्हणजे मला तुम्हाला मारायची ताकद नाही. पण तुम्हाला न मारल्यामुळं मला हरामखोर मारणारे, त्याच्यापेक्षा तुम्ही मारा. म्हणून वाघाच्या जबड्यात घाली. वाघाच्या जबड्यात इतकंच बस झालं. बस 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 बस. तुम्हाला एक सांगू का, वाघ मारण्याची इच्छा नाही, त्याची इच्छा आहे हरामखोराच्या हाताने मरण्यापेक्षा वीराच्या हाताने मरण यावा. याला म्हणायचं पुरुषार्थी व्यक्ती. मिशा ताव देऊ देऊ इतकी कडक टोकी घातली की ऊस तोडता येईल. इस्त्रीवाल्याचे पैसे दिले नाही. ते सकाळीच 1000 कुठं पैशाचं काय मिळेल, गेली टोपी गुळवाण्यात. काय सुंबळ्यान, काय येडेवानी कारभार. जाऊ द्या. श्रुतीने प्रश्न केला 13 दिवसाचा 15 का काय वानवातानं पुरीवानी. बस झालं 1 मिनिटात. पोडाऱ्याचे महाराजाचे मिनिट मोठ्याले असते. महाराज मी रिकामा नाही, परिसर आहे, आवडीनं तारीख घेतली याच्याकरता 30 मिनिटं पुढं सरकलो. नाही तर मला काय रोज कीर्तन नाहीत, महिन्याला 1 कीर्तन आहे. असं काय असं शिजल्यावर जाळ म्हणजे वरण शिजल्यावर जाळ घालणं म्हणजे बुडातलं करपत असतंय. पण चला परिसर आहे, चला. तुम्ही काय गाड्या पाहू नका. ए श्रुतीने विचारलं का 15 दिवसाचा 13 दिवसाचा 15. ऐक, जिच्या डोक्याचे केस खाली पडल्याच्या नंतर जागा कृष्णमय म्हणती, तिच्या शरीराचा केस जर इतका पुण्य पावन असेल तर तिचं शरीर किती पावन असेल, नामाचा प्रचार किती मोठा असेल. जे थशी त्याची वस्ती घडे. राम राम स्मरती. विटेवरच्या मालकानं सांगितलं, श्रुती मागच्या अवतारात माझी पत्नी लक्ष्मी ज्या ठिकाणी बसली त्या ठिकाणची जागा राममय होत होती, पण माझ्या नावाचा पुरुषार्थ इतका मोठा जिने अंतकरणात ठेवला, तिच्या डोक्यावरचा केस खाली पडल्याच्या नंतर जागा कृष्णमय होत होती. म्हणजे लक्ष्मीपेक्षा श्रेष्ठ द्रौपदी होती. लक्ष्मीपेक्षा श्रेष्ठ द्रौपदी होती. काय वानवा तन पुरेवानी ढोबार घुमाई.